सोन्याबाबत बाबा विंगाची भविष्यवाणी 2026 मध्ये काय असेल सोन्याचा भाव। सोनं आता 55,000 येणार आहे। 90,000 पार झालेलं सोनं आता 55 ते 56,000 येणार असल्याचा दावा करण्यात आलाय। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। एकाच दिवसात 12 वर्षातली सगळ्यात मोठी घसरण नोंदवली आहे। 2026 या नवीन वर्षामध्ये सोन्याचा भाव किती प्रमाणात खाली घसरणार आहे याबद्दलची भविष्यवाणी काल करण्यात आली होती। त्यामुळे आज सकाळी मार्केट उघडल्या सोन्याच्या दरामध्ये प्रचंड घसरण झाल्याचं पाहायला मिळालं। 12 वर्षातील सर्वात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं। सरकारने आज सकाळी 10 वाजता कॅबिनेट बैठकीमध्ये सोन्याचे दर 2026 या नवीन वर्षामध्ये नेमकं किती ठेवायचे याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे। तसेच काल जी सोन्याबद्दल भविष्यवाणी करण्यात आली त्या भविष्यवाणीमुळे आज सकाळी मार्केट कोसळल्याचं पाहायला मिळालं। मग असंच जर सोन्याचं मार्केट जर खाली कोसळलं तर आता मोजक्या दिवसामध्ये नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे। मग 2026 या नवीन वर्षामध्ये इतक्या रुपयांना मिळणार 10 ग्रॅम सोनं। 2026 मध्ये सोन्याचा भाव काय असेल याविषयी एक सरकारचा महत्त्वाचा नियम या ठिकाणी जाहीर झाला आहे। 2026च्या जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांच्या आता 4 तारखा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेत। त्या तारखांना इतकं प्रचंड सोनं खाली आल्याचं पाहायला तुम्हाला आता मिळणार आहे की नागरिकांनी अक्षरशः झुंबड त्या ठिकाणी आता सोने घेण्यासाठी उडणार आहे। सरकारच्या माध्यमातून आणि भविष्यवाणीच्या माध्यमातून 2026 या नवीन वर्षाच्या जानेवारी मधील 2 तारखा आणि फेब्रुवारी महिन्याच्या 2 तारखा असं टोटल 4 तारखा जाहीर करण्यात आलेत। त्या तारखांना तुम्ही आता पैसे साठवून ठेवायचे, पैसे तयार ठेवायचे। मागच्या 4 महिन्याच्या पाठीमागे अशाच प्रकारे सरकारच्या माध्यमातून तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या। त्यावेळी अचानक आता 92,000 वरून 65,000 रुपयेपर्यंत 4 महिन्यांच्या पाठीमागे सोनं घसरल्याचं पाहायला मिळालं। त्यावेळी अनेक लोकांनी याचा फायदा करून घेतला, परंतु ज्यांना तारखाच माहिती नव्हत्या त्यांना काहीच फायदा झाला नाही। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी 4 तारखा जाहीर करण्यात आलेत। सोन्याच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज या ठिकाणी घेतला आहे। 2026 या नवीन वर्षामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सोनं आता घसरल्याचं पाहायला मिळालंय। म्हणजे येत्या काळात सोन्याच्या बाजारात मोठी उलथापालथ झाल्याचं तुम्हाला बघायला मिळू शकतं। तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरात एखादं लग्न सराई असेल, फेब्रुवारी महिन्यामध्ये लग्नाच्या तारखा भरपूर आहेत, त्यामुळे तुम्ही सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। तुम्ही गुंतवणुकीसाठी सोने खरेदीचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजची जी माहिती आहे तर तुमचे लाखो रुपये, हजारो रुपयांची बचत करू शकते किंवा तुम्हाला मोठा फायदा मिळू शकते। 2026 या नवीन वर्षामध्ये सोन्याचा भाव किती रुपयापर्यंत खाली घसरणार आहे, कोणत्या अशा नवीन वर्षाच्या जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांच्या सरकारने 4 तारखा आता तुम्हाला जाहीर करण्यात आलेत। त्या तारखांना सोनं भयंकर खाली आल्याचं पाहायला मिळणार आहे। किती हजार रुपयांनी खाली या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळणार आहे। फक्त या तारखांना सोनं खाली येईल, बाकीच्या तारखांना सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये आता फेब्रुवारी महिन्यामध्ये 2026 या नवीन वर्षामध्ये लग्न सराई नक्कीच असणार आहे। या ठिकाणी तुमच्या मुलीला तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर नवीन वर्षामध्ये तुम्हाला खूप मोठा चान्स आहे। आपण जर 2025 या आत्ताच्या वर्षाचा विचार केला तर चालू वर्ष म्हणजे 2025 मध्ये सोन्याच्या बाजारात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 2025च्या सुरुवातीच्या जानेवारी महिन्यामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 76,000 रुपये होता, आता जवळपास डबल झाल्याचं पाहायला मिळालंय। त्यामुळे लोकांना आता भाव परवडेन झालाय। सोन्याचे दर जर ऐकले तर अंगावर काटा येऊ लागलाय। अखेर भविष्यवाणी आणि सरकारच्या माध्यमातून 4 निर्णय महत्त्वाचे घेण्यात आलेत। हे 4 निर्णय तुम्ही नक्की ऐकायचं आहे आणि तुम्हाला कोणत्या जानेवारीच्या आणि फेब्रुवारीच्या नवीन वर्षाच्या कोणत्या 4 तारखांना तुम्हाला सोनं एकदम खाली आल्याचं पाहायला मिळणार आहे हे देखील आम्ही पुढे सांगणार आहे। परंतु 2025 मध्ये नेमकं सोनं कशा पद्धतीने वाढलं, कशा पद्धतीने घसरलं हा इतिहास एकदा आपण 2 मिनिटांच्या आतमध्ये समजून घेऊया। आता बघा 2025च्या जानेवारी महिन्यामध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव जर बघितला
तर 76,000 रुपये प्रति 10 ग्रॅम याचा दर होता, म्हणजे 76,000 रुपये दर होता. तेव्हा लोकांना वाटत होतं की भाव हळूहळू वाढतील, पण त्यानंतर जे झालं ते कुणाच्या ध्येनीमेने सुद्धा नव्हतं. तुम्हाला आठवतंय का बघा, एप्रिल महिन्यामध्ये अचानक या ठिकाणी एक अफवा पसरली, सोशल मीडियावर अफवा सगळीकडे पसरली, मेसेज फिरत होता. तुम्हाला सुद्धा आता आठवत सुद्धा असेल की सोनं कोसळलं, सोन्याचा भाव प्रचंड या ठिकाणी कमी झाला असं या ठिकाणी त्यावेळी अफवा पसरली होती आणि सोनं 55,000 रुपये तोळा इतकं खाली येईल अशा प्रकारची बातमी वाऱ्यासारखी त्यावेळी पसरली होती. लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. काहींनी घरामध्ये साठवलेलं सोनं मोडलं, तर काहींनी या ठिकाणी घेऊन ठेवलेलं कानातील मोडलं. सोनं 55,000 रुपये येण्याऐवजी रॉकेटच्या वेगाने वर सरकत गेलं. म्हणजे मे महिना संपेपर्यंत सोन्याचे भाव जे होते तर ते धक्का देणारे भाव या ठिकाणी सर्वांना पाहायला मिळालं. त्यामुळे आता अनेकांनी काय केलं, त्यावेळी सोनं खाली आलं म्हणून त्या ठिकाणी सोनं खाली आलं, परंतु किती आलं, 70,000 रुपयेपर्यंत आलं होतं. सोन्याची भविष्यवाणी त्यावेळी खरी ठरलेली होती. त्यावेळी सरकारने जी तारीख दिली होती ती तारखे या ठिकाणी अनेक नागरिकांनी सोनं खरेदी केलं, 70,000 रुपयाला खरेदी केलं. आणि आता सोन्याचा दर जो 1,30,000 रुपयाच्या आसपास आहे, 70,000 रुपयाला सोनं खरेदी करून 1,30,000 रुपयाला या ठिकाणी विकलं. लोकांनी काय केलं, सोन्याची बिस्किट बनवली, सोन्याची नाणी बनवली. आता या ठिकाणी अनेक प्रकारे सोनं खरेदी करून ठेवलं. त्यामुळे सोनं प्रचंड प्रमाणात 2026 या नवीन वर्षाच्या त्या ठिकाणी जानेवारीच्या 2 तारखा आणि फेब्रुवारीच्या 2 तारखा अशा 4 तारखांना सोनं खाली आणण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलाय. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता या काळामध्ये सोनं खरेदी करणं फायद्याचा ठरेल का, तुम्हाला फायद्याचं ठरणार का, हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे. जवळपास 1,30,000 रुपयांच्या वरती गेलेलं सोनं आता प्रचंड प्रमाणात नवीन वर्षामध्ये खाली येणार आहे. 1 लाखाचा झालेला जो फुगा आहे तर तो आता फटकन फुटणार आहे. तर आत्ताच घेऊन टाकलेलं सोनं बरं का तुम्हाला आता थांबलेलं बरं? पण जर भाव कमी होणार असतील तर नक्कीच थांबलेलं बरं. मग किती भाव या ठिकाणी आता खाली येऊ शकतात? जुनं सोनं तुमच्याजवळ असेल तर ते विकायचं का अजून थोडा काळ तुम्हाला वाट पाहावी लागेल? हा लाख मोलाचा प्रश्न. याच प्रश्नांचं उत्तर अनुभवी 70 वर्षाच्या तज्ज्ञ आता सोनारांनी तुम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे फक्त 2 मिनिटे व्हिडिओ बघायचा आहे. सोन्याचे भाव नवीन वर्षामध्ये आता वाढणार आहेत का कमी होणार आहेत? आता याचंच तुम्हाला उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. सोनं विकायचं की त्या ठिकाणी आता घ्यायचं? भाव कमी जास्त होण्यामागची काही ठोस कारणे सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आणि भविष्यवाणीच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगितलेत. जर तुम्हाला देखील अंदाज बांधणं सोपं या ठिकाणी आता करायचं असेल, म्हणजे 2026 या वर्षामध्ये सोनं कधी खाली येईल आणि नेमकं कोणत्या तारखेला खाली येईल ह्या तारखा देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे. परंतु तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे की सोनं या ठिकाणी कशाच्या अंदाजावर खाली येईल याचा अंदाज बांधणं तुम्हाला आता या ठिकाणी सोपं होणार आहे, जेणेकरून तुम्हाला आयुष्यभर सोन्याच्या किमतीचा प्रश्नच उरणार नाही. पहिलं सगळ्यात मोठं कारण सोनं या ठिकाणी आता बघा, सोनं वाढण्याची कारणं काय आहेत आणि सोनं खाली येण्याची कारणं काय आहेत हेच तुम्हाला आता समजावून सांगतो. बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागतिक अस्थिरता. तुम्ही बातम्यामध्ये पाहत असाल आपल्या देशाचं आणि बाहेरच्या देशाचं, म्हणजे अमेरिका असेल, इस्रायल असेल, इराण असेल, जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे अमेरिका असेल, आपला देश असेल, यांची भांडणं लागल्यामुळं काय होतं, जगात अशांतता पसरते, भीतीचं वातावरण असतं. तेव्हा गुंतवणूकदार काय करतात, शेअर बाजारातून पैसे काढून जास्त सोनं घेण्याचा प्रयत्न करतात. सोन्यासारख्या सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करतात, कारण त्यांना माहिती आहे की बाकी कशाची किंमत खाली येऊ शकते परंतु सोन्याची किंमत टिकून राहू शकते. याला या ठिकाणी एक सेफ इन्व्हेस्टमेंट असं देखील म्हणलं जातं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता जानेवारी महिन्याच्या 2 तारखा आणि फेब्रुवारी महिन्याच्या 2 तारखा सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेत. त्या तारखांना तुम्ही आता पैसे जमा करून ठेवायचा आहे.
आत्ताच तुम्ही तयारीला लागा, कारण या तारखांना भयंकर सोनं खाली येणार असं सांगितलंय. काही जण म्हणतात 55,000ला खाली येईल, काही जण म्हणतात 70,000ला सोनं खाली येईल, काही जण म्हणतात या ठिकाणी 1 लाखापर्यंत खाली येईल. मग नेमकं किती रुपयापर्यंत सोनं खाली येऊ शकतं, देशामध्ये कशा प्रकारे या ठिकाणी आता नागरिकांनी आता बघा देशामध्ये गुंतवणूक भरपूर प्रमाणात होऊ लागल्या. मग गुंतवणूक भरपूर प्रमाणात होऊ लागली तर सोन्याचे दर कसे खाली येतात. सरकारने आज झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये आता या ठिकाणी कोणते 4 असे निर्णय घेतलेत, कोणत्या 4 तारखा जाहीर करून टाकलेत, ज्यामध्ये सोन्याच्या किमती आता भयंकर घसरणार आहेत. बघा काय काय सांगितलंय तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यास सुरुवात करत आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जी तारीख देण्यात आली होती तर ती एप्रिल महिन्याची तारीख देण्यात आली होती. 92,000वरून सोनं डायरेक्ट 70,000ला त्यावेळी आलं होतं. लोकांनी सोन्याची बिस्किट बनवली, काही जणांनी दागिने बनवले, तर ते लोक आता विकायच्या तयारीत आहेत. मग तुम्हाला सोनं विकायचं आहे का या ठिकाणी थोडं थांबायचं आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये लग्न सराई तर भरपूर आहेत, तर या ठिकाणी काय करायचं तुम्हाला, तर बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की आता सोनं पहिला अंदाज सांगण्यात आलाय आणि तारखा तुम्हाला पुढे सांगणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये कोणत्या 2 तारखांना सोनं खाली येऊ शकतं, फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणत्या 2 तारखांना सोनं खाली येऊ शकतं ते तर सांगणार आहे. परंतु या ठिकाणी आता 3 अंदाज व्यक्त केलेत. 3 अंदाज महत्त्वाचे तुम्हाला सांगतो पहा. पहिला अंदाज सांगण्यात आलाय तो म्हणजे अमेरिकेतील तज्ज्ञांनी की आता अमेरिकेचं आणि आपलं संबंध फुल्ल चांगलं होत आहेत, त्यामुळे सोनं 1,30,000 रुपयांच्या घरात गेलं आता डायरेक्ट 1 लाख रुपयाच्या घरामध्ये येऊ शकतं. परंतु दुसरा अंदाज जो या ठिकाणी आता जपानच्या देशांनी सांगितलाय, त्यांनी काय सांगितलंय, किती रुपयांनी सोनं खाली येऊ शकतं सांगितलंय. आणि आपल्या भारताने 4 तारखा देऊन टाकलेत, जानेवारीच्या 2 तारखा आणि फेब्रुवारीच्या 2 तारखा. या तारखा पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण मागच्या वेळी सरकारने तारखा जाहीर केल्या होत्या त्यावेळी सोनं अचानक डाऊन आलं आणि तुमच्याजवळ पैसेच नव्हते. आता तुम्ही पैसे तयारीला त्या ठिकाणी लागायचं आहे, म्हणजे पैसे साठवून ठेवायचं आहे, जेणेकरून जानेवारी महिन्यात आणि फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला सोनं खरेदी करता येईल. आता तुम्हाला सांगत आहे की आता या ठिकाणी आपल्या भारतानं सोन्याचा अंदाज काय सांगितलाय, कोणत्या 4 तारखांना सोनं खाली येण्याचा अंदाज सांगितलाय बघा. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही अनुभवी तज्ज्ञ सांगतात की सोनं 90,000 रुपयांच्या खाली सुद्धा येऊ शकतं. अमेरिकेचं आपलं संबंध चांगला आहे, त्यामुळे देशामध्ये कोणतीही भांडणे नाहीत, त्यामुळे सर्व गुंतवणूकदार शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करतात, त्यामुळे सोन्याचे दर या ठिकाणी आता खाली आल्याचं पाहायला मिळतात. ज्यावेळी शेअर बाजारातील पैसे काढून या ठिकाणी अनेक जण आता टनाने सोनं खरेदी करतात, त्यावेळी सोन्याचे दर वाढत असतात. त्यामुळे आता भारतातील अनेक तज्ज्ञांनी सांगितले 90,000 रुपयेपर्यंत येत्या आता नवीन वर्षामध्ये आता तुम्हाला सोनं खाली आल्याचं पाहायला मिळू शकतं. परंतु कोणत्या तारखांना हे सोनं खाली येऊ शकतं या तारखा सांगण्यात आलेत. लक्षात ठेवा, आता या ठिकाणी 29 जानेवारी आणि या ठिकाणी 28 जानेवारी आणि फेब्रुवारीच्या या ठिकाणी 25 जानेवारी. आता बघा फेब्रुवारीच्या 25 तारीख आणि 26 तारीख अशा 4 तारखा जाहीर करून टाकलेत. परंतु सूत्रांच्या माध्यमातून आणि तज्ज्ञांच्या माध्यमातून आणि भविष्यवाणीच्या माध्यमातून या तारखा सांगितलेत. या तारखा या ठिकाणी तुम्ही तपासून सोनारांना परत एकदा विचारा आणि मगच तुम्ही गुंतवणूक करा, कारण अनेक त्या ठिकाणी तज्ज्ञ सांगतात की या तारखेला सोनं खाली पण येऊ शकतं किंवा हायर रेटला सुद्धा राहू शकतं आणि वर सुद्धा जाऊ शकतं. परंतु जास्त करून आता अंदाज तज्ज्ञांचा कल जास्त आहे की सोनं खाली येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तुम्ही या तारखा लक्षात ठेवा आणि तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.